लढाई भावकी विरुद्ध गावकी अशी आहे. धनगर गेले पण मेंढर माझ्या सोबत आहेत, पुढारी गेले पण जनता माझ्या सोबत आहे. ही वाक्य आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांची. या 3 वाक्यावरून मावळ विधानसभेत नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज आपल्याला येतो. तालुक्यातील पक्ष संपवायचा विडा मावळच्या आमदारांनी उचललाय असा आरोप करीत एक एक करून मावळातील बहुतांश सर्वच पक्षातील नेते सुनील शेळकेंच्या विरोधात गेलेत. या सर्व पुढाऱ्यांनी बापू बेगडे यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. नेत्यांची गर्दी कमी झाल्याने शेळकेंना आता मतदारसंघात असुरक्षित वाटू लागले. विधानसभेचं गणित बिघडल्याची जाणीवही त्यांना होऊ लागली आणि त्यामुळेच त्यांनी निवडणुकीला भावकी विरुद्ध गावकी असा रंग द्यायला सुरुवात केली आहे. पण बापू बेगडेंच्या मागे फक्त भावकीच गोळा झाली आहे का? त्यांच्या मागे नक्की कोण आणि किती पुढारी आहेत? सुनील शेळके यांच्यासोबत राहिलेले नेते कोणते? या सगळ्याची माहिती आपण या खास व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. मंडळी, मावळचं सध्याचं राजकारण आणि तिथलं गणित समजून घ्यायला हा एक व्हिडिओ पुरेसा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी तुम्ही जर थोडक्याच्या चॅनलवर नवीन असाल आणि आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बेल आयकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशन सुरू करा, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मावळचे आमदार तथा उमेदवार सुनील शेळके हे सातत्याने नेते आपल्यासोबत नाहीत असं सांगत आहेत. त्यांच्या अशा बोलण्याचं कारण म्हणजे मावळच्या राजकारणातील बहुतांश सगळेच नेते आज शेळकेंच्या विरोधात आहेत. त्यांच्या विरोधाचं कारण ही नेते मंडळी स्वतः वारंवार बोलून दाखवित आहे. सुनील शेळकेंनी पक्ष संपवण्याचा विडा उचललाय. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांवर सुनील शेळके अन्याय करतायत. तालुक्यातील इतर नेते मंडळींना सुनील शेळके विचारित नाहीत. हुकुमशाही प्रवृत्तीने शेळके तालुक्यात काम करतायत असे अनेक गंभीर आरोप शेळकेंवर होत आहेत. आता या आरोपात तथ्य किती ते बोलणाऱ्या नेत्यांनाच ठाऊक. पण एक एक करून सर्वच पक्षातील नेते जेव्हा शेळकेंच्या विरोधात गोळा होऊ लागले तेव्हा मात्र शेळकेंवरील आरोपांची चर्चा तालुक्यात होऊ लागली आहे. आपल्या या व्हिडिओत आपण खास एक यादी बघणार आहोत ज्यात सुनील शेळकेंच्या मनमानीला कंटाळून बापूसाहेब बेगडेंच्या सोबत गेलेले दिग्गज नेते कोण हे आपल्याला समजून येईल. तसेच बापू बेगडे यांना स्वतःहून पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची नावे या यादीत आहेत. चला तर मग वेळ न दवडता बापू बेगडेंच्या सोबत असणाऱ्या नेत्यांची यादी पाहूयात. बापूसाहेब बेगडे यांच्या पाठीशी असणाऱ्या नेत्यांच्या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे मावळचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी श्री कृष्णरावजी बेगडे साहेब. राजकारणापासून तसे निवृत्त झालेले कृष्णरावजी बेगडे साहेब यांनी यंदाच्या निवडणुकीत आपला पाठिंबा बापूसाहेब बेगडेंना दिला आहे. या यादीतील दुसरं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे माजी राज्यमंत्री मदनजी बाफना साहेब. शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे मदनजी बाफना आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह बापू बेगडेंच्या पाठीशी उभे आहेत. सुनील शेळकेंच्या विरोधात नेत्यांची फळी उभारणारे आणि बापू बेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आणखी एक नेते म्हणजे माजी राज्यमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते बाळाभाऊ बेगडे. जवळपास अख्खी भाजपाच बाळाभाऊ बेगडेंनी बापू बेगडेंच्या पाठीशी उभी केली आहे. त्यासोबत भाजपचे आणखी एक राज्यस्तरीय नेते गणेश तात्या बेगडे आणि रवींद्र आप्पा बेगडे हेही बापू बेगडेंसोबत आहेत. हे तीनही नेते बापू बेगडेंसाठी दिवस रात्र प्रचार करत आहेत. सुनील शेळकेंना सर्वाधिक धसका या 3 नेत्यांचाच आहे. बापू बेगडे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांच्या यादीतील पुढील नाव म्हणजे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आणि तळेगाव शहरातील प्रमुख व्यक्ती रामदास आप्पा काकडे. रामदास आप्पांच्या सोबत असण्याने बापूसाहेब बेगडेंची बाजू आणखीन भक्कम झाली आहे. तर त्यांच्या जोडीला काँग्रेसचे जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रमुख नेते चंद्रकांत दादा सातकर हेही बेगडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तालुक्यात या सर्वच दिग्गज नेत्यांनी बापू बेगडेंच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याने बेगडेंचे पारडं जड झाले. या यादीतील शेवटची परंतु सर्वात महत्त्वाची काही नेत्यांची नावे म्हणजे भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भाऊ गुंड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पटवळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश महाळसकर, उद्धव ठाकरेंच्या सेनेचे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे आणि काँग्रेस आय पक्ष तालुकाध्यक्ष यशवंत मोहन. हे सर्व तालुकाध्यक्ष आपल्या संपूर्ण पक्षाची ताकद घेऊन बापूसाहेब बेगडेंच्या सोबत आहेत. तर वरील सगळ्या नेत्यांची मोठ बांधणारे आणि सर्वांना सोबत घेऊन बापूसाहेब बेगडेंसोबत सावलीसारखे राहणारे ज्येष्ठ नेते बबनराव बेगडे हेही बापूंच्या विजयासाठी जीवाचं रान करतायत. तालुक्यातील या दिग्गज नेत्यांसह विविध विभागातील गाव गण गटातील जवळपास 90 ते 100 नेते मंडळी ही बापूसाहेब बेगडेंसोबत आहेत. एक नेता लाखोंचा करता या हिशोबाने आज आपल्यासोबत मावळची 4 लाख जनता असल्याचे स्वतः बापूसाहेब बेगडे सांगत आहेत. एकंदरीत नेत्यांच्या गोळाबेरजेने बापू बेगडेंनी मावळ विधानसभेचे गणित फिट्ट केल्याचे दिसत आहेत. दुसरीकडे सुनील शेळके यांच्यासोबत तालुकास्तरीय म्हणावे असे मोजकेच नेते आहेत.
एक खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि RPIचे सूर्यकांत वाघमारे वगळल्यास शेळकेंच्या सोबत कुणीही तगडा नेता असल्याचे दिसत नाहीत. गणेश खांडगे हे एकमेव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि रमेश साळवे हे SRPचे अध्यक्ष सुनील शेळकेंसोबत आहेत. बाकी नेत्यांच्या बाबत सुनील शेळकेंची पार्टी कोरीच असल्याचे सध्या तरी दिसतंय. या एकूण वातावरणावरून नेत्यांना स्वस्तात घेणे सुनील शेळकेंना महागात पडणार असं दिसतंय. तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या जवळील व्यक्तींना आणि ग्रुपवर आवर्जून शेअर करा आणि राजकारणाच्या अशाच खास व्हिडिओंसाठी थोडक्यातच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.